नमस्कार. सातारा आवाजमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. आत्ता मी आलेलो आहे सांबरवाडी या ठिकाणी. खरं तर सातारा नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीनं युद्ध पातळीवरती जे काम चालू आहे ते कसं चालू आहे हे आपण प्रत्यक्ष इथं पाहणार आहोत. माझ्यासमवेत पाणी पुरवठा विभागाचे गाडवे साहेब आहेत. नेमकं काय कशा पद्धतीनं काम चाललंय आणि काय काय झालं ते आपण जाणून घेऊयात. सर नमस्कार. तुम्ही भर पावसामध्ये तुमची सगळी टीम इथं काम करते, काय सांगाल, काय काय झालं नेमकं इथं? परवा आपल्या इथं या भागामध्ये भूस्खलन झाल्यामुळं हां ही जी मेन आपली जुनी लाईन आहे हां ग्रॅव्हिटी मेन, तर बरं. ती जागेवरून त्याची अलाइनमेंट चेंज झाली आणि लाईनच पूर्ण निसटली. आणि त्या ठिकाणी काल आपण लिकेज काढलं, म्हणजे ती लाईन जोडली, कॉन्क्रीट त्या ठिकाणी केलं. पण परत पाणी सोडल्यावरती आज परत पुढच्या ठिकाणी तशाच पद्धतीनं लाईन निसटलेली. आता इथं दिसते यात की पूर्ण अख्खी लाईन खालपासनं वरपर्यंत जॉईंटमध्येच ती निसटलेली. आता या ठिकाणी आपण आता वेल्डिंग जेनसेट आणि सगळं मागवलेलं आहे जॉईंट, तर त्यात आपण जोडायचं सुरुवात करणार आहे. आता हे पावसामुळे सगळं काम करण्यात अडचणी निर्माण होतात. आता आपण 2 JCB होते, आत्ता पण होता, तर ते सवडी यंत्रणा लावून सुद्धा आपल्याला हे पाणी हे होत नाहीये, कंट्रोल होत नाहीये. खरं तर आत्ता मुसळधार पाऊस म्हणायला हरकत नाहीये, त्यामुळं तुमच्या कामात अडथळे निर्माण होत आहेत. भरपूर त्यामुळेच तर सगळ्यात जास्त वेळ आपला त्यामुळे, जर आपलं पाऊस नसता तर आपलं काम लवकर झालं असतं, म्हणजे दुपारपर्यंत पण झालं असतं. आता ह्याला वेळ सारखी बघता येतं की माती सगळी ढासळते खाली, म्हणजे त्यात आत खाली उभा राहायचा माणूस म्हणजे रेडीमेड जॉईंट, आणि दुसरं की नाही जमलं तर आपण त्याला वेल्डिंग करणार आहे. आता खरं तर सातारची जलदायिनी आपण कास आपला तलाव आहे की ज्यामुळं पुढच्या 60 वर्षापर्यंत पुरेल इतकं पाणी स्वच्छ आणि हे मिळणार आहे. तर या गोष्टी करत असताना आता काहीच दिवस राहिलेले आहेत सातारकरांना पाणी मिळण्यासाठी. आत्ता ह्या कामाच्या अशा गोष्टींमुळं नक्की काय होणार आहे? हे आता आपलं जर काचची लाईन थोड्या दिवसात होईल चालू, ती जर चालू झाली तर असे परत प्रॉब्लेम येणारच नाही. बरं. आता जर पाऊस थोडा एक 10-15 दिवसात जरी गॅप मिळाला असता तरी आपण आपली लाईन इथनं क्रॉस करून आणली असती. आता निवांत हॉटेलच्या मागच्या साईडला तिथपर्यंत क्रॉस कनेक्शन राहिलेले आहे, म्हणजे रस्त्याच्या पलीकडे आपल्याला लाईन आणायची इकडं. तर ती जर झाली असती तर अजून आपलं लवकर, म्हणजे ह्या जुन्या लाईनवरनं आपल्या नवीन लाईनला लगेच शिफ्ट करून काम झालं असतं. पण आता तात्पुरतं आपल्याला ही जुनी लाईन दुरुस्त करावंच लागणार. म्हणजे आपलं हे जे काम आहे आता हे जुन्या लाईनचं काम आहे. हा, जुन्या लाईनचे. नवीन लाईनला त्याचं नवीन लाईनचं आपली टेस्टिंग झालेली आहे, त्या गणेश खिंडीपर्यंत पाणी चांगलं, म्हणजे त्याच्यावरतीच चालू आहे. म्हणून मागं जेवढी लिकेज होती ती आपण सगळी नवीन लाईनवरती आता आपण पाणी शहराला पण त्यातनं घेतलेलं आहे. पण तिथनं पुढची लाईनचं आपण नाही घेतलेलं टेस्टिंग, ते घेऊ शकत नाही तोपर्यंत, ते क्रॉस कनेक्शन होत नाही तोपर्यंत. का किती वेळ लागणार आहे अजून हे पूर्ण काम व्हायला? आता हे ना, आता आपण काय करणार आहे, लिकेज काढायला आपल्याला जॉईंट मारायला आहे ना, आता किती वाजलेत, 1:30 वाजलेले, 5-5:30 पर्यंत आपलं जॉईंट मारायचं काम होईल, बरं. 5:30-6 वाजेपर्यंत. आणि त्याच्यानंतर आपण मग पाणी सोडून परत बघणार की कुठं लिकेज आहे का. जर नाही झालं तर मग आपलं होईल लगेच चालू पाणी. म्हणजे नेमका आजचा अख्खा संपूर्ण दिवस तुमचा या कामकाजात जाईल. मी आव्हान काय करणार आहे सातारकर नागरिकांना, की ज्या नागरिकांना या म्हणजे पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा होतोय, आत्ताच्या घडीला आपण टँकर लावलेले आहेत. शहापूर माध्यमातलं जे आपलं पाणी चालू आहे तिकडनं आपण नगरपालिकेतर्फे माणसांना देतोय. आता नागरिकांनी फक्त काटकसरीनं पाण्याचा वापर करावा आणि नगर परिषदेला सहकार्य करावं हीच त्यांना विनंती. आम्ही जेवढं शक्य तेवढं लवकर पाणी पुरवठा सुरळीत करण्याचं काम करतोय. बरोबर आहे. खरं तर इथं आपण पाहतोय की इथं पूर्ण हे खोदकाम करूनच आता काम केलेलं आहे. इथं निसरडा रस्ता सुद्धा आपल्याला दिसतोय की बहुतांश ठिकाणी आता इथले जे ग्रामस्थ आहेत, नागरिक आहेत, त्यांचा सुद्धा रहदारीचा रस्ता बंद झालेला आहे. हे बाबा आपल्याला कदाचित या गावचे दिसत आहेत, सांबरवाडीचे, ते सुद्धा आता चाललेले आहेत. आणि काही वरती शाळकरी मुली देखील दिसत आहेत, ते त्या रस्त्याने चालले. थोडंसं त्यांना सुद्धा कसरतच करावी लागत असल्याचं आपल्याला इथं चित्र दिसतंय. खरं तर सातारा नगर परिषदेच्या माध्यमातून ही सर्व मंडळी पाणी पुरवठा विभागाचं काम करतायत. आपण सातारकर म्हणून या मंडळींना नक्कीच या परिस्थितीमध्ये सहकार्य करणं गरजेचं आहे. जल हे तो कल हे आपण म्हणतो, पण पाण्याची बचत करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण की अशा प्रसंगांमध्ये आपण एकमेकाला सहकार्य नेहमी करतोच, पण आत्ता ही परिस्थिती जी ओढवलेली आहे, या परिस्थितीला खरं तर युद्ध पातळीवरतीच का म्हटलं जातं, तर इथं प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर समजतं. खरं तर आत्ता आपल्याशी पाणी पुरवठा विभागाचे जे गाडवे साहेब आहेत ते बोललेले आहेत. वाटरे साहेब सुद्धा आत्ता खरं तर त्यांच्याशी पण संपर्क झाला होता, ते सुद्धा खाली एक पार्ट आणायला गेलेले आहेत. आणि त्यांचे गाडगे साहेब, त्यांचे पण सहकारी सगळे इथं उपस्थित आहेत.
यांच्या माध्यमातून खरं तर काम चाललो आहे. सातारा आवाज नेहमीच घटनास्थळी जाऊन नेमकं काय चाललं आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत असते. आत्ता आपण पाहिलेलं आहे की या ठिकाणी काय परिस्थिती आहे. साधारणतः आजचा पूर्ण दिवस कदाचित लागू शकतो या संपूर्ण कामाला. त्यानंतर पाणी कदाचित म्हणजे आपल्याला माहिती नाही आहे, हे प्रयत्न तर 100% करतायत, पण आजचा पूर्ण दिवस म्हणजे उद्या पण पाण्याची अडचण होऊ शकते. त्यामुळं सातारकर नागरिकांना आव्हान असंच आहे सातारा आवाजतर्फे सुद्धा की आपण पाण्याची बचत करा आणि या अडचणीवरती ही मंडळी मात करतातच आहेत, पण त्यांना देखील आपलं सहकार्य. आपण काय करायचं आहे तर आपल्या घरातलं जे काही पाणी आहे ते बचत करायचं आहे. या रिपोर्टमध्ये व्हिडिओ जर्नलिस्ट रवी काळे यांच्यासह मी गुरुनाथ तुमची तर रजा घेतो. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि पाहत राहा सातारा आवाज.